हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया ऑर्डर 21 रूल 35 डिक्री फॉर इमूवेबल प्रॉपर्टी. ऑर्डर 21 रूल 35 डिक्री फॉर इमूवेबल प्रॉपर्टी. क्लॉज 1. वेअर अ डिक्री इज फॉर द डिलिव्हरी ऑफ एनी इमूवेबल प्रॉपर्टी. म्हणजे ज्यावेळी डिक्री ही इमूवेबल प्रॉपर्टीची करायची असेल, इमूवेबल प्रॉपर्टीशी रिलेटेड असेल आणि possession thereof shall be delivered to the party to whom it has been adjourned or to such person as he may appoint to receive delivery on his behalf. आणि मग ते पोझिशन त्यावेळी कोणाला द्यायचं असतं की द पर्सन हू इज बाउंड बाय द डिक्री, म्हणजेच कोण, डिक्री होल्डर. मग ते डिक्री होल्डरला पोझिशन द्यायचं असतं किंवा एनी पर्सन हू इज बाउंड बाय द डिक्री अँड इफ नेसेसरी बाय रिमूव्हिंग एनी पर्सन बाउंड बाय द डिक्री हू रिफ्युजेस टू वॅकेट द प्रॉपर्टी. मग आता बघा, डिक्री झालेली आहे, डिक्री होल्डरच्या फेवरमध्ये निर्णय लागलेला आहे, डिक्री झालेली, आता ती डिक्री एक्झिक्यूट करण्याची ऑर्डर केलेली आहे, तरीसुद्धा पोझिशन देण्याची ऑर्डर केलेली आहे, तरी पण जजमेंट डेटरने काही पोझिशन दिलेलं नाही आहे. मग अशा वेळी बघा काय केलं जातं, बाय रिमूव्हिंग एनी पर्सन बाउंड बाय द डिक्री हू रिफ्युजेस टू वॅकेट द प्रॉपर्टी. मग त्या व्यक्तीला तिथून रिमूव्ह करून ज्या व्यक्तीच्या फेवरमध्ये डिक्री झालेले आहे त्याला पोझिशन देऊन डिक्री एक्झिक्यूट केली जाते. यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे एनी पर्सन बाउंड बाय द डिक्री, म्हणजे अशीच व्यक्ती की अशाच व्यक्तीला बाहेर काढलं जातं की ती डिक्रीशी रिलेटेड आहे. एवढं सिम्पल फक्त क्लॉज 1मध्ये सांगितलेलं आहे. डिक्री फॉर इमूवेबल प्रॉपर्टी. वेअर अ डिक्री इज फॉर द पोझिशन ऑफ एनी इमूवेबल प्रॉपर्टी, पोझिशन thereof shall be delivered to the person or any other person who is bound by the decree, or if he refuses to vacate the suit premises by removing him from the possession of the suit premises. तर क्लॉज 2 बघूया डिक्री कशी एक्झिक्यूट केली जाते. वेअर अ डिक्री इज फॉर द जॉईंट पोझिशन ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी, सच पोझिशन शॅल बी डिलिव्हर्ड बाय अफिक्सिंग a copy of the warrant in some conspicuous place on the property and proclaiming by beat or drum or other customary mode at some convenient place the substance of the decree. तर पहिल्या ह्याच्यात आपण बघितलं बाय रिमूव्हिंग सच पर्सन हू इज बाउंड बाय द डिक्री. मग आता त्यांनी बघा काय सांगितलेलं, वेअर अ डिक्री इज फॉर अ जॉईंट पोझिशन ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. म्हणजे ज्यावेळी डिक्री ही जॉईंट पोझिशन असेल, ज्यावेळी म्हणजे जॉईंट पोझिशनच्या इमूवेबल प्रॉपर्टीसाठी असेल, त्यावेळी पोझिशन कसं होतं, तर काय केलं जातं, वॉरंटची कॉपी सगळ्यांना दिसेल अशी ॲफिक्स केली जाते. म्हणजे सम कॉन्स्पिशियस प्लेस ऑन द प्रॉपर्टी, किंवा ड्रम वाजवून, किंवा त्याच ठिकाणच्या काही कस्टमरी मेथडनेही होते. Clause 3. Where possession of any building or enclosure is to be delivered and the person in possession being bound by the decree does not afford the free access, the court through its officer may, after giving reasonable warning and facility to any woman not appearing in public according to the customs of the country, to withdraw, remove or open any lock or bolt or break open any door or do any other act necessary for putting the decree holder इन पोझेशन. मग क्लॉज 3मध्ये काय सांगितलेलं आहे, वेअर द पर्सन इन पोझेशन अँड बाउंड बाय द डिक्री डज नॉट अफोर्ड द फ्री ॲक्सेस. म्हणजेच काय, ज्यावेळी ती व्यक्ती जी पोझेशनमध्ये आहे, म्हणजे जजमेंट डेटर आणि अँड बाउंड बाय द डिक्री, अशी व्यक्ती की हू इज बाउंड बाय द डिक्री, आणि ती व्यक्ती डज नॉट अफोर्ड द फ्री ॲक्सेस. फ्री ॲक्सेस म्हणजेच काय, तर बघा तो फ्री ॲक्सेस देत नाही, म्हणजे जो बेलीफ और ऑफिसर अपॉइंटेड टू एक्झिक्यूट द डिक्री, अशा ऑफिसरला फ्री ॲक्सेस म्हणजे इझिली आत येऊ देत नाही. किंवा ज्यावेळी तो एक्झिक्युशन करण्यासाठी जातो त्यावेळी तिथे पर्दानिशीन लेडी असेल तर ऑफिसर तिला बाहेर निघण्यासाठी सांगणार, किंवा आफ्टर गिविंग रिझनेबल वॉर्निंग अँड फॅसिलिटी टू अ पर्दानिशीन वुमन अकॉर्डिंग टू देअर कस्टम्स, त्यांच्या कस्टमनुसार त्यांना बाहेर पडण्यासाठी सांगणार. म्हणजे पर्दानिशीन लेडी असेल तर काही रिझनेबल वॉर्निंग दिली जाणार, आफ्टर गिविंग रिझनेबल वॉर्निंग अँड फॅसिलिटी टू अ पर्दानिशीन लेडी. किंवा जर तिथे लॉक केलेलं असेल, ज्यावेळी तो एक्झिक्युशन करण्यासाठी जातो तिथे जर लॉक असेल तर तो ते लॉक काही तोडू शकत नाही, त्यासाठी तो कोर्टाची ऑर्डर घेणार. आणि जर कोर्टाने ऑर्डर दिली की ब्रेक ओपनची ऑर्डर ज्यावेळी कोर्ट देतं त्यावेळी कोर्ट पोलीस प्रोटेक्शनही देतं. मग अशा वेळी मग कोर्टाने ब्रेक ओपनची ऑर्डर दिली की मग
लॉक ओपन केले जाते. अशा प्रकारे डिग्री एक्झिक्यूट केली जाते. त्यानंतर क्लॉज 4मध्ये बघा एक अमेंडमेंट आहे. थोडक्यात सांगते मी तुम्हाला. बघा, वेअर डिलिव्हरी ऑफ पोझेशन ऑफ ए हाऊस इज टू बी गिवन अँड इट इज फाउंड टू बी लॉ. ज्यावेळी पोझेशनची ऑर्डर होतो त्यावेळी वेळी डिग्री एक्झिक्यूट करण्यासाठी जातो, परंतु काय झालेलं आहे, तिथे लॉक्स दिसत आहे. मग लॉक ओपनची ऑर्डर घेतली जाते कोर्टाकडनं, मग लॉक ओपन केलं जातं आणि पोझेशन दिलं जातं डिग्री ऑर्डरला. पण काय झालेलं आहे, त्याने लॉक ओपन केल्यानंतर काय आढळलेलं आहे, इफ इट इज फाउंड ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी दॅट देअर आर मुवेबल्स इन द हाऊस. लॉक ओपन केल्यानंतर त्या रूममध्ये काही अशा मुवेबल प्रॉपर्टी आहे, काही आर्टिकल्स आहेत की त्याच्यावर टू विच द डिग्री होल्डर हॅज नो क्लेम, त्याच्यावर डिग्री होल्डरचा क्लेम नाही आहे. त्या जजमेंट डेटरचा वस्तू आहे, परंतु जजमेंट डेटर इज अब्सेंट ऑर प्रेझेंट, किंवा तो असेलही परंतु त्याने काही लगेचच त्या वस्तू रिमूव्ह केलेल्या नाही आहे, डज नॉट रिमूव्ह द सेम. मग तो ऑफिसर काय करणार, द ऑफिसर म्हणजेच बेलीफ इंटरेस्टेड विथ द वॉरंट फॉर डिलिव्हरी शॅल मेक इन्व्हेंटरी. तो त्या वस्तूंची, त्या आर्टिकल्सची काय करणार, एक यादी बनवणार किंवा त्या विथ प्रोबेबल व्हॅल्यू, आणि जर कोणी रिस्पेक्टेबल पर्सन त्याच्याबरोबर असेल तर त्याच्या कन्सेंटनी किंवा अटेस्टेड केलं जातं. बघा, इन द प्रेझेन्स ऑफ द रिस्पेक्टेबल पर्सन ऑन द स्पॉट हॅव द सेम अटेस्टेड बाय देम अँड लिव्ह द मुवेबल इन द कस्टडी ऑफ द डिग्री होल्डर. आणि मग ती एक यादी बनवली जाते आणि त्या वस्तू तिथेच ठेवल्या जातात आफ्टर टेकिंग बॉन्ड फ्रॉम हिम फॉर कीपिंग द आर्टिकल्स इन द सेफ कस्टडी पेंडिंग ऑर्डर्स ऑफ द कोर्ट फॉर डिस्पोजल ऑफ द सेफ. त्या वस्तू त्या रूममध्येच ठेवल्या जातात, परंतु त्या वस्तू जजमेंट डिग्री होल्डरच्या ताब्यात दिल्या जातात, पण त्याच्याकडनं एक बॉन्ड घेतला जातो की त्यांनी त्या सेफ कस्टडीमध्ये ठेवायच्या टिल द, बघा, फॉर कीपिंग द आर्टिकल्स इन सेफ कस्टडी पेंडिंग ऑर्डर्स ऑफ द कोर्ट फॉर डिस्पोजल ऑफ द सेफ. म्हणजे कोर्टाची जोपर्यंत ऑर्डर नाही आहे डिस्पोजलची तोपर्यंत त्यांनी त्या सेफ कस्टडीमध्ये ठेवायच्या, अशी ऑर्डर घेतली जाते. द ऑफिसर शॅल देन मेक अ रिपोर्ट टू द कोर्ट अँड फॉरवर्ड देअर विथ अटेस्टेड इन्व्हेंटरी टेकन बाय हिम. नंतर मग ऑफिसर काय करतो, जी इन्व्हेंटरी बनवली आहे तो ती कोर्टात प्रोड्यूस करतो. मग कोर्ट काय करणार, द कोर्ट शॅल देअर अपॉन इश्यू अ नोटीस टू द जजमेंट डेटर रिक्वायरिंग हिम टू टेक डिलिव्हरी ऑफ द सेड मुवेबल्स विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ द नोटीस. मग कोर्ट काय करणार, जजमेंट डेटरला एक नोटीस देणार, तुझ्या ज्या काही वस्तू आहेत, जी काही मुवेबल प्रॉपर्टी आहे ती ही नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसात तू यायचे आणि घेऊन जायचं आहे. परंतु अशी नोटीस देऊनसुद्धा 30 दिवसामध्ये जर जजमेंट डेटर आला नाही, जर त्याने त्या वस्तू रिमूव्ह केल्या नाही, डिलिव्हरी घेतली नाही त्या मुवेबल प्रॉपर्टीची, तर अँड इन डिफॉल्ट, जर असं डिफॉल्ट झाला तर काय होणार, अँड इन डिफॉल्ट दे विल बी सोल्ड इन पब्लिक ऑक्शन. त्या सर्व वस्तू, ती सर्व मुवेबल प्रॉपर्टी पब्लिक ऑक्शनमध्ये सेल केली जाणार. बघा, डिफॉल्ट दे विल बी सोल्ड इन पब्लिक ऑक्शन ॲट हिज रिस्क अँड प्रोसीड्स अप्लाइड फॉर मीटिंग ऑल लेजिटमेट एक्सपेन्सेस ऑर कस्टडी अँड सेल अँड द बॅलन्स इफ एनी विल बी रिफंडेड टू द जजमेंट डेटर. मग हे सगळं ऑप्शनच्या प्रोसिजरसाठी जो काही खर्च येणार, हे सगळं काही बघा, ही सगळी ऑल लेजिटमेट एक्सपेन्सेस ऑर कस्टडी, आणि ती एवढे दिवस ती डिग्री होल्डरनी या वस्तू सांभाळून ठेवलेल्या होत्या त्याच्या कस्टडीमध्ये, अँड सेल आणि मग तो त्या अँड सेल अँड द बॅलन्सेस विल बी रिफंडेड टू द जजमेंट डेटर. मग हा सगळा खर्च पण त्याच्यातून भागवला जाईल, जी काही ऑप्शनसाठी जी प्रोसिजर झाली त्याच्यातनं सेल केल्यानंतर त्यासाठी लागणारा खर्च, आणि मग त्याच्यातनं उरलेली जी अमाऊंट असेल, जे काही बॅलन्स असेल ते रिफंडेड टू द जजमेंट डेटर. जजमेंट डेटरला ती रिफंड दिली जाणार. त्यामध्ये एक प्रोव्हायझो दिलेला आहे, प्रोव्हायडेड दॅट इफ मुवेबल आर्टिकल्स रेफर टू अबाव आर पेरिशेबल. जर ती मुवेबल प्रॉपर्टी, जर त्या आर्टिकल्स मुवेबल प्रॉपर्टी जर ती पेरिशेबल असेल, म्हणजेच नाशवंत असेल, म्हणजेच लवकर खराब होणाऱ्या असतील त्या वस्तू, द ऑफिसर शॅल सेल देम इन पब्लिक ऑक्शन इमिजिएटली. मग ऑफिसर त्या पब्लिक ऑक्शनमध्ये लगेचच इमिजिएटली सेल करणार, अँड ब्रिंग द प्रोसीड्स इन टू कोर्ट. द नोटीस टू द जजमेंट डेटर शॅल इन सच केस कॉल अपॉन हिम टू रिसीव द अमाऊंट फ्रॉम कोर्ट विदिन 3 months. आणि याबाबतची नोटीस जजमेंट डेटरला दिली जाणार, आणि त्या सेल केल्यानंतरची जी अमाऊंट रिसीव करण्यासाठी त्याने 3 महिन्यामध्ये कोर्टात यायचं आहे.